तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. महाराष्ट्र मी दीपक दोटे उपअभियंता महाराष्ट्र जैन प्राधिकरण वर्धातर्फे बोलतो आहे. पिपरी मेघे व 13 गावे अंतर्गत पिपरी मेघे, कारला, बोरगाव, सावंगी मेघे, सिंगी मेघे, उमरी मेघेचा काही भाग, पायगाव, निपाणी, साठोडा, आलोडी, दत्तपूर, वरुड, मसाळा अशी एकूण 14 गावं आमच्याकडे आहे. तर या सर्व गावांमध्ये आम्ही पाणीपुरवठा करतो. तर आमचे जे मूळ ग्राहक होते ते 18,000 ग्राहक होते. यांना व्यवस्थित पाणीपुरवठा सुरू होता. पण नंतर शासनाच्या योजनेमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत जवळपास 10,000 कनेक्शन देण्यात आले. त्याच्यापैकी 4,000 ग्राहक आमच्याकडे जिल्हा परिषद मार्फत रजिस्ट्रेशन झालेलं आहे. असे एकूण आमचा जो 22,000 ग्राहक सध्या वैध आहेत. अजूनही 5,000 ग्राहकांचं रजिस्ट्रेशन प्रलंबित आहे. तर त्याच्यामुळे काय होतं आहे की आम्हाला जो एक पाणीपुरवठ्याला खर्च येतो तर जवळपास आमची 50%च रिकव्हरी होते आणि जवळपास 50% तूट या योजनेमध्ये आहे. तर सातत्याने ही योजना तोट्यात सुरू आहे. आज रोजी 2009ला ही योजना कार्यान्वित झाली. तर इतक्या 16 वर्षाच्या कालावधीमध्ये सर्व ग्राहकांवर एकूण 30 कोटी थकबाकी झालेली आहे आणि योजना पूर्णतः तोट्यात आलेली आहे आणि चालवणं दिवसेंदिवस कठीण होत आहे. तर माझी सगळ्या ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी किमान चालू दे. आता आपण QR कोडची पण व्यवस्था केलेली आहे. आता तुम्हाला रांगेत लागण्याची पण आवश्यकता नाही. बिलावर जो QR कोड येतो तो स्कॅन करून तुम्ही आपलं देयक तात्काळ भरू शकता. ज्यांच्यावर थकबाकी आहे त्यांना आपण लोक अदालतच्या माध्यमातून संधी दिली होती. तर त्याच्यातही बऱ्याच कमी लोकांनी प्रतिसाद दिला. तर असे वेगवेगळे आणि आम्ही पथक निर्माण केलेलं आहे. जवळपास 200 कनेक्शन आम्ही डिस्कनेक्ट केलं आहे आणि ही कारवाई वरिष्ठांच्या आदेशानुसार 30 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. की मार्च संपला तर साहेब लोक येणार नाही किंवा वसुली होणार नाही असं काही यावर्षी राहणार नाही. 30 जूनपर्यंत सक्तीने या ठिकाणी कारवाई होईल. म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी किमान थकबाकीच्या 50%, 20%, 30% असं काहीतरी शुल्क भरणं आवश्यक आहे. कारण जर योजना तोट्यात गेली तर आपण जास्त दिवस ती योग्य क्षमतेने चालू शकणार नाही. ग्रामपंचायतचे सगळे जे प्रशासन आहे आणि इतर जिल्हा परिषदचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सगळ्यांचं सहकार्य आम्हाला उत्तम लाभत आहे. त्यांची पण व्यवस्था आहे. त्यांनी वेळोवेळी आवाहन केलेलं आहे. जिल्हा परिषद मार्फत जे काही कनेक्शन दिलेले आहे तर त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी लोकांनी मीटर लावलेली नाही आहे. आता कसं आहे की मीटर कनेक्शन लावणं बंधनकारक आहे. मीटर जर असेल तर 205 रुपये मासिक पाणीपट्टीचा दर आहे आणि जर एखाद्या ग्राहकाच्या नळाला मीटर नसेल तर त्याला 616 म्हणजे तिप्पट दराने पाण्याची आकारणी होते. करिता सगळ्या ग्राहकांनी आपल्या नळाला मीटर लावणे बंधनकारक आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी एक आदेश निर्गमित केले आहे की जे ग्राहक पंजीकरण करण्यास तयार नाही त्यांचे कनेक्शन ग्रामपंचायत स्तरावरून खंडित करण्यात यावे किंवा काही नळ कनेक्शन नादुरुस्त असतील तर त्याचीसुद्धा तरतूद त्या एस्टिमेटमध्ये करून असं एस्टिमेट प्रत्येक ग्रामपंचायतीला देण्याचे आदेश होते आणि बहुतांश सगळ्या ग्रामपंचायतींना ते एस्टिमेट मिळालेलं आहे. तर येणाऱ्या कालावधीमध्ये आम्हाला आशा आहे की जिल्हा परिषद, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमान प्रयत्नाने आम्ही हे सगळं अवैध जे कनेक्शन आहे ते नियमित करू किंवा मग खंडित करू. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.